लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जुन्या नाशिकमध्ये पारंपरिक राहाडीत रंगपंचमीचा जल्लोष, शेकडो तरुण तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग. सुमारे 300 वर्षांची परंपरा नाशिककरांनी जपली. रंगाच्या उधळणीत पंचवटी परिसर दुमदुमला. बातमी नाशिक येथून. होळीच्या उत्सवानंतर साजरी होणारी रंगपंचमी आज जुने नाशिक परिसरात पारंपरिक राहाडीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे 300 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही नाशिककरांनी जपून ठेवली असून या अनोख्या उत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जुन्या नाशिकमधील विविध गल्लीबोळांमध्ये पारंपरिक राहाडी सजवून रंगपंचमी साजरी करण्यात आली. या राहाडींमध्ये रंगांचे मोठे टाकी किंवा गाडे ठेवून त्यामध्ये रंग भरला जातो आणि त्यात तरुण तरुणी एकमेकांना रंग लावत उत्सवाचा आनंद लुटतात. यावेळी परिसरात रंगांची उधळण, ढोल ताशे आणि जल्लोषमय वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या परंपरेत तरुणांसोबतच तरुणींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. रंगांनी न्हाऊन निघालेल्या तरुण तरुणींनी जल्लोष करत पारंपरिक राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर युवक युवती नाचत असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. जुन्या नाशिकमधील पंचवटी, राजे बहाद्दर लेन आणि आसपासच्या भागात ही परंपरा विशेष उत्साहात साजरी केली जाते. या अनोख्या परंपरेमुळे नाशिकच्या सांस्कृतिक वारशाची ओळख कायम राखली जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नागरिकांनी या पारंपरिक रंगपंचमीचा आनंद घेतला. शेकडो वर्षांची परंपरा जपत नाशिककरांनी रंगपंचमीचा जल्लोष साजरा करत शहराच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा दिला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.